माझी जर पत्रकार परिषद बघितली असेल तर मी असं सांगितलं होतं की वैभव नाईक हे माझ्या कॉलेज जीवनापासूनचे मित्र आहेत. वैभव नाईक आणि मी कॉलेजमध्ये एकत्र होतो, वर्गामध्ये एकत्र होतो. तरी वैभव नाईकांनी आता चांगल्या लोकांबरोबर राहायला सुरुवात केली पाहिजे असं त्याचं वक्तव्य होतं. दुसरी महत्वाची गोष्ट की वैभव नाईकांना पक्षात घ्यायचं की नाही हे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब ठरवणार आहेत आणि ते ठरवत असताना आम्ही राणे साहेबांचा सल्ला घेऊ. राणे साहेब हे माजी मुख्यमंत्री आहेत, आमच्या विभागाचे लोकप्रिय खासदार आहेत, ते सिनियर आहेत. परंतु मी जे काय बोललो त्याला एक वेगळी पार्श्वभूमी होती आणि ती कधीतरी मी आपल्या सगळ्यांसमोर आणेन, राणे साहेबांच्या समोर आणेन. मी स्वतःच्या भावनेनं की स्वतःच्या काहीतरी वेगळं करण्यासाठी हे बोललेलं नाही. त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे. सिंधुदुर्गामध्ये त्याची चर्चा झाली होती आणि म्हणूनच ते मी सुतोवाच केले होते. तरी देखील या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि राणे साहेबांच्या सल्ल्याने घेतील. आता राणे साहेबांचा गैरसमज जर झाला असेल तर मी तुमच्या सगळ्यांच्या समोर तो दूर केला. भेटून दूर करायचं तर भेटून दूर करेन. तुमच्या मध्यस्थीने चंद्रहार पाटील यांची एकनाथ शिंदेसोबत भेट झाली अशी एक चर्चा होती, बातमी आली होती, त्यातले काही फोटो देखील समोर आले होते. परंतु चंद्रहार पाटील यांनी हे स्पष्टपणे नाकारलेलं आहे की मी फक्त उदय सामंत यांना भेटलो, उदय सामंत यांच्याबरोबर माझी 20 वर्षाची मैत्री आहे. चंद्रहार पाटील यांचा देखील प्रवेश लवकरच. चंद्रहार पाटील साहेबांनी काय खुलासा केला हे मला माहिती नाही, परंतु आपल्याला माहिती आहे की मी गुवाहाटीला जायच्या आदल्या दिवशी देखील हेच सांगत होतो की मी गुवाहाटीला जाणार नाही. ऑपरेशन धनुष्यबाण अजूनही ऍक्टिव्ह आहे. नाही, ऑपरेशन करण्याची आवश्यकताच नाही. मी अनेक वेळा सांगतोय की 3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय मुख्यमंत्री म्हणून ते सर्वश्रुत आहे, जनतेला कळलेलं आहे, नेत्यांना कळलेलं आहे. काही लोकांना तिकडे 3 वर्ष राहिलेल्याचा पश्चाताप देखील होतोय. त्याच्यामुळे आम्हाला ऑपरेशन राबवायची आवश्यकताच नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना धनुष्यबाणाची वाढते, कारण आम्ही पूर्ण वारसा वंदनीय बाळासाहेबांचा पुढे नेतोय. टायगर बंद झाले नाही, ऑपरेशन मी सांगितलं ना, ऑपरेशन टायगर राबवायचीच गरज नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वामुळं, त्यांच्या स्वभावामुळं, त्यांच्या संवेदनशील वागण्यामुळं आपोआपच शिवसेना वाढते आणि दररोज एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होत आहे. काल एकनाथ शिंदे यांनी एक असं सूचक वक्तव्य केलेलं आहे की 9 ऑगस्टला आपण काहीतरी मोठं करूया. काल भाषणात ते असं म्हणाले ठाण्यामध्ये पक्ष प्रवेश होता. काय नेमकं ते? 9 तारखेला क्रांती दिन आहे, बरोबर आहे ना. आणि सिंधुदुर्गाचा दौरा झाल्यानंतर माझी आणि साहेबांची भेट झालेली नाही, तर मी साहेबांना भेटतो, विचारतो आणि मग सांगतो. काल एकनाथ शिंदेंनी असंही भाषणात म्हणाले की 107 पाकिस्तानी नागरिक जे आहेत ते विपत्त आहेत. त्याच्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आलं की मी राज्याचा गृहमंत्री म्हणून सांगतो की एकही पाकिस्तानी नागरिक अनट्रेसेबल नाहीये, सगळ्यांना पाठवण्याची व्यवस्था आम्ही केली आहे. सातत्यानं असे परस्पर विरोधी वक्तव्य येतात. सरकारमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. नाही, हा संघर्ष आता याच्यामध्ये पाकिस्तानचे लोक आहेत हे DCM साहेब म्हणाले आणि नाहीत CM साहेब म्हणाले. त्याच्यामध्ये संघर्ष कसं काय होऊ शकतो? दोघांची भावना सारखीच आहे. पाकिस्तान रोहित पवार म्हणतात की कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे आणि महायुतीमध्ये सगळं काही कोणाचं तरी मनावर घेऊ नका. समन्वयाचा अभाव आहे का असं बोललं जातं? तुम्ही अनेक राजकीय प्रवाहामध्ये कटांगळ्या खाणाऱ्या लोकांचं मनावर घेता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं मनावर घेण्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये जर काही करेक्शन असेल ते CM साहेबांनी केलंय. ह्याच्यामध्ये संघर्ष आहे दोघांमध्ये, अजून काय असं अजिबात काय नाही. दोघे एकसंघपणानं काम करतात. आमची महायुती जी आहे ती अभेद्य आहे आणि त्याचा परिणाम विधानसभेमध्ये तुम्ही बघितलाय. आता महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बघाल.